हॅलो फ्रेंड्स, सिक्स्थ मॅथमॅटिक्स सिरीजमध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण प्रॅक्टिस सेट 10 मधील क्वेश्चन नंबर 3 घेतोय. याच्या अगोदर क्वेश्चन नंबर 1 आणि 2 प्रॅक्टिस सेट 10 मधील आपण सोडवलेली आहेत. तसेच त्याच्या अगोदरच्या सर्व व्हिडिओची लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ते अवश्य पहा, म्हणजे तुम्हाला पुढचा भाग व्यवस्थित समजेल. तर चला सुरू करूयात प्रॅक्टिस सेट 10. बघा, क्वेश्चन 3 मधील फर्स्ट क्वेश्चन काय म्हणतोय. सुयश बॉट 2.5 किलोग्राम शुगर अँड आशिष बॉट 3.5 किलोग्राम. हाऊ मच शुगर डिड दे बाय ऑल टुगेदर? इफ शुगर कॉस्ट 32 रुपीज पर किलोग्राम, हाऊ मच डिड दे स्पेंड ऑन द शुगर दे बॉट? आता बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला अगोदर या क्वेश्चन मधील कॉन्सेप्ट समजणं गरजेची आहे. ह्याच्यातली जी कॉन्सेप्ट आहे ती कॉन्सेप्ट काय आपल्याला बघा. या ठिकाणी सुयश, मी या ठिकाणी सुयशला यस लिहितो. ओके, सुयश या ठिकाणी किती शुगर आणतो बघा. सुयश या ठिकाणी 2.5 किलोग्रॅम शुगर आणतो. ओके, सुयश 2.5 आणतो. त्याच्यानंतर काय दिले आपल्याला आशिषला या ठिकाणी मी असं लिहितो. ओके, आशिष किती आणतो शुगर या ठिकाणी 3.5 किलोग्रॅम. ओके, म्हणजे 3+1 किंवा 3.5 किलोग्रॅम. ओके, ही कोण आणतं? आशिष. आणि 2.5 सुयश, हे दोघ जण एवढी शुगर आणतात. मग काय म्हणते पुढे बघा. हाऊ मच शुगर डिड दे बाय ऑल टुगेदर? ते दोघं मिळून किती शुगर आणतील? जेव्हा याची आपण बेरीज करताल. ओके, याची जी बेरीज जर आपण केली, ओके, 2.5 आणि 3.5 याची जर बेरीज केली तर दोघांची एकत्रित शुगर आपल्याला भेटणार आहे. म्हणजे किती या ठिकाणी आन्सर बघा. आता 2.5. ओके, आता याचं जर आपण आन्सर काढलं तर किती बघा. 2.5 म्हणजे किती येणार या ठिकाणी बघा. 2.5 प्लस 3.5 म्हणजेच काय येणार या ठिकाणी बघा. हे ह्याला आपण असं लिहू शकतो की 2 × 2 4, 4 + 1 5, 5/2. आपण हे पाठीमागच्या प्रॅक्टिस सेटमध्ये शिकलोय. हाऊ टू कन्वर्ट मिक्स्ड फ्रॅक्शन इनटू इम्प्रॉपर फ्रॅक्शन. ओके, प्लस 3 × 2 6 + 1 7/2. या दोघांची फायनल आन्सर काय येईल बघा. हे डिनॉमिनेटर सेम आहे, फक्त वरची बेरीज करा. 5 + 7 6. ओके, म्हणजेच काय येणार आहे या ठिकाणी. सॉरी, 2 येणार या ठिकाणी. ओके, 5 + 7 12. 2 × 6 12. आन्सर काय येईल या ठिकाणी 6 किलोग्रॅम. 6 किलोग्रॅम शुगर. ओके, म्हणजेच आपल्याला एका भागाचा आन्सर भेटला. हाऊ मच शुगर डिड दे बाय टुगेदर? दे वर्डिंग लिहिलं तर चालते. दे बॉट टुगेदर. ओके, दे बॉट टुगेदर. They bought together 6 kilogram sugar. ओके, 6 किलोग्रॅम शुगर हे आपल्याला एका भागात आन्सर भेटलं. आता त्याच्यानंतर दुसरा पार्ट आहे त्यातला बघा. इफ शुगर कॉस्ट 32 रुपीज पर किलोग्रॅम, म्हणजेच याचा अर्थ काय बघा. पर किलोग्रॅम म्हणजेच 1 किलोग्रॅम याची प्राइस किती आहे या ठिकाणी 32 रुपीज. 32 RS. ओके, 1 किलोग्रॅम साठी 32 RS किंमत या ठिकाणी द्यावी लागते. मग हाऊ मच डिड दे स्पेंड ऑन द शुगर दे बॉट, म्हणजे त्यांनी एकूण साखर किती, शुगर किती आणल्या 6 किलोग्रॅम. ओके, मग 6 किलोग्रॅम साठी त्यांना किती रुपये द्यावे लागतील? तर 1 किलोग्रॅम साठी 32 रुपीज. देअरफॉर 6 किलोग्रॅम साठी आपल्याला किती रुपये द्यावे लागतील? X. देअरफॉर X इज इक्वल टू, असं क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 1 × X म्हणजे X इज इक्वल टू 6 × 32. ओके, 6 × 32 म्हणजेच किती येईल हे बघा. 6 × 2 12. ओके, हातचा आला किती या ठिकाणी 1, म्हणजे कॅरी 1 झालेला आहे. 6 × 3 18, 18 + 1 19, म्हणजे 119 RS. म्हणजे किती रुपये द्यावे लागतील त्यांना? 119 RS. देअरफॉर वर्डिंग लिहिले तर बेस्ट राहील. हाऊ मच डिड दे स्पेंड ऑन द शुगर दे बॉट? बघा, दे स्पेंड 192 RS किंवा रुपीज. ओके, रुपीज 192 रुपीज ऑन द शुगर दे बॉट. ओके, ऑन द शुगर दे बॉट. ऑन द शुगर दे बॉट. ओके,
अशा प्रकारे आपले या ठिकाणी आन्सर, म्हणजे आपल्याला 2 भागामध्ये आन्सर काढायचं होतं. सुरुवातीला त्यांनी या ठिकाणी शुगर किती आणली 6 किलोग्रॅम आणि त्यासाठी खर्च किती झाला 190 रुपीज. ओके, अशा प्रकारे आन्सर निघते. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे या ठिकाणी आराधना ग्रोज पोटॅटोज. बघा आराधना grows potatoes in 2/5 part of her garden, greens in 1/3 part of and brinjals in the remaining part. On how much of her plot did she plant brinjals? समजा आराधनानं एका प्लॉट मध्ये म्हणजे आपल्याला पोटॅटोज, ग्रीन्स आणि ब्रिंजल्स लावलेले या ठिकाणी दिलेलं आहे. आता समजूया आपण या ठिकाणी हा एक प्लॉट आहे. ओके, दॅट इज सपोज दॅट इज अ प्लॉट. हा एक प्लॉट आहे. या प्लॉटमध्ये काय म्हणते बघा, आराधना ग्रोज 2/5 पार्ट ऑफ, बघा हा एक 2/5 पार्ट समजू आपण. ओके, हा 2/5 पार्ट आहे. ओके, या 2/5 पार्ट मध्ये काय लावलं या ठिकाणी पोटॅटोज, पिली तुम्ही पोटॅटोज 2/5 पार्ट मध्ये. त्याच्यानंतर बघा ग्रीन्स 1/3 पार्ट. ओके, 1/3 पार्ट एक असा करू आपण, हा 1/3 पार्ट या ठिकाणी काय लावले, हे ग्रीन्स लावले. 1/3 पार्ट मध्ये काय लावले या ठिकाणी ग्रीन्स लावले आणि अँड ब्रिंजल्स इन द रिमेनिंग पार्ट. ओके, मग आता हे रिमेनिंग पार्ट किती आहे आपल्याला काढायचं आणि याच्यामध्ये काय लावलं या ठिकाणी ब्रिंजल्स लावलेत. ओके, ऑन हाऊ मच ऑफ हर प्लॉट डिड शी प्लॅन्ट ब्रिंजल्स. आता ब्रिंजल्स किती भागावर लावलेत काढायचं आपल्याला, म्हणजे सारासार आपल्याला काय काढायचंय. मग हा टोटली जो प्लॉट आहे तो 1 असतो. ओके, म्हणजे एक भाग आहे तो. ओके, टोटली प्लॉट 1. याच्यापैकी पोटॅटोज 2/5 पार्टवर लावलेत आणि 1/3 पार्टवर ग्रीन्स लावलेत. ज्यावेळेस आपण या दोघांची ऍडिशन करतात, ओके, म्हणजे हा ऍडिशन करणार म्हणजे आपण हा टोटल एकत्रित पार्ट करणार आणि हा टोटल 1 पार्ट मधून हा जर पार्ट आपण एवढा मायनस केला तर आपल्याला ब्रिंजलचा पार्ट भेटणार आहे. म्हणजे एकंदरीत आपल्याला या स्ट्रक्चरने हे एक्झाम्पल सोडवायचं आहे. आता बघा, आता तर पोटॅटोज किती दिलेत आपल्याला, पोटॅटोज बघा पोटॅटोज 2/5 पार्ट. ओके, अँड देन ग्रीन्स, हे ग्रीन्स किती दिले आपल्याला 1/3 पार्ट. ओके, म्हणजे पोटॅटोज 2/5 पार्टवर आणि ग्रीन्स 1/3 पार्टवर. देअरफॉर या दोघांचे आपण ऍडिशन करू, 2/5 प्लस 1/3 हे किती येईल बघा. आता डिनॉमिनेटर डिफरंट आहे त्यामुळे क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 3 × 2 6 प्लस 5 × 1 5 अपॉन 5 × 3 15 मीन्स हे किती आलं 11/15. म्हणजेच पोटॅटोज आणि ग्रीन्स हे दोघांचं एकत्रित पार्ट किती झालं 11/15. ओके, देअरफॉर ब्रिंजल्स. ओके, आता ब्रिंजलसाठी ओके, आता ब्रिंजलसाठी किती म्हणजे रिमेनिंग पार्ट ऑफ गार्डन किंवा ब्रिंजल. ओके, ब्रिंजलसाठीचा पार्ट घेऊ आपण कंसामध्ये ब्रॅकेटमध्ये पार्ट, ब्रिंजल पार्ट किती राहिला ब्रिंजलसाठीचा पार्ट. बघा हा 1 प्लॉट आहे. या 1 मधून हे 11/15 तुम्हाला मायनस करावं लागेल आपल्याला. तर आपल्याला भेटणार आहे म्हणजे याचा जर आन्सर काढला तर किती बघा, हे काही नाही म्हणजे इथं 1 आहे. ओके, क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 15 × 1 15 मायनस 1 × 11 11/15 म्हणजे हे किती येणार या ठिकाणी बघा 15 मायनस 11 म्हणजेच 4/15. म्हणजे या ठिकाणी ब्रिंजलचा पार्ट किती आला 4/15. म्हणजेच ऑन हाऊ मच ऑफ हर प्लॉट डिड शी प्लॅन्ट ब्रिंजल्स. देअरफॉर ऑन बघा ऑन 4/15. ओके, ऑन 4/15 पार्ट ऑफ गार्डन. ओके, पार्ट ऑफ प्लॉट घ्या. ओके, पार्ट ऑफ प्लॉट she planted brinjals. बघा वर्डिंग मध्ये विविध प्रकारे तुम्ही वर्डिंग लिहू शकता. असंच म्हणजे हे स्टेटमेंट या ठिकाणी येईल आणि हे स्टेटमेंट करेक्ट असं नाही. तुम्हाला कसं आहे या ठिकाणी शब्दरचना तुम्ही कशी करताय म्हणजे हे फक्त या ठिकाणी महत्वाचं आहे की हे आन्सर या ठिकाणी इम्पॉर्टंट आहे सुरुवातीला. ओके, एक्झामिनर पहिल्यांदा आन्सर आणि तुमच्या स्टेप या ठिकाणी ही स्टेप. ओके, देन ही आहे बघा ही स्टेप, या 2-3 स्टेप या ठिकाणी इम्पॉर्टंट असतात. या स्टेप एक्झामिनर सुरुवातीला स्टेप्स बघतात कारण वर्डिंग तेव्हा तुम्ही तुमच्या मनानं कशी लिहू शकतो. ओके, म्हणजेच आन्सर काय आपलं 4/15 पार्टवर या ठिकाणी तुम्ही ब्रिंजल्स लावू
म्हणजे या ठिकाणी शी प्लांटेड ब्रिंजल्स ऑन 4/15 पार्ट ऑफ ओके टोटल पार्ट. त्याच्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. बघा लास्ट एक्झाम्पल मध्ये आणि बघा स्टार म्हणून क्वेश्चन दिलेला आहे. स्टारचा अर्थ काय असतो या ठिकाणी म्हणजेच ज्यांनी पुस्तक या ठिकाणी म्हणजे मंडळाने निर्मिती केलेली आहे त्यांच्या मताने हा क्वेश्चन म्हणजे टफ लेवलचा क्वेश्चन असतो. म्हणजे हार्डली टफ म्हणजे तुम्हाला खरंच बुद्धीला चालना देणारा तुमच्या ब्रेनला स्टिम्युलेट करणारा क्वेश्चन असतो. तरी आपण सोडूया ओके. आणि अशा प्रकारचे क्वेश्चन्स आपल्याला आले पाहिजे. बघा क्वेश्चन काय म्हणतो. संदीप फिल्ड वॉटर इन 4/7 पार्ट ऑफ एम्प्टी टँक. आफ्टर दॅट रमाकांत फिल्ड 1/4 पार्ट मोर of the same tank. Then Umesh used 3/14 part of the tank to water the garden. If the tank has a maximum capacity of 560 liters, how many liters of water will be left in the tank? Okay. आता याच्यात मला कॉन्सेप्ट सांगतो अगोदर. सपोज दॅट इज टँक. ओके. हा एक टँक आहे. टँक म्हणजे काय? पाण्याची टाकी. ही अशी एक पाण्याची टाकी आहे. ओके. याला आपण ओके सपोज दॅट इज द टँक. ओके. एक पाण्याची टाकी आहे. याच्यामध्ये काय म्हणते सुरुवातीला संदीप फिल्ड वॉटर 4/7 पार्ट ऑफ एम्प्टी टँक. ओके. हा एम्प्टी टँक आहे आणि एक 4/7 समजा आपण इतकं ओके हे कन्सिडर करायचं आपल्याला. हा एवढा पार्ट या ठिकाणी कोण फिल करायला? हा जो पार्ट आहे तो कोण फिल करायला या ठिकाणी? संदीप. ओके. हा संदीप या ठिकाणी इथे यस लिहितो मी. आणि हा पार्ट किती आहे या ठिकाणी? 4/7. आता या ठिकाणी नंतर रमाकांत बघा रमाकांत फिल्ड 1/4 इथे 1/4चा ग्रुप. हा 1/4 पार्ट. ओके. हा कोण फिल करायला या ठिकाणी? हा करायला रमाकांत. आर लिहितो या ठिकाणी मी. ओके. रमाकांत फिल्ड 1/4 पार्ट. ओके. मोर ऑफ द सेम टँक. देन उमेश युज्ड 3/14 पार्ट ऑफ द टँक टू वॉटर द गार्डन. या उमेशनं काय केलं लक्षात घ्या. हे टोटल एवढं जे वॉटर होऊन आले याच्यामधून ओके याच्यामधून त्यानं काय केलं बघा. ह्या दोन्ही याच्यामधून उमेशने या ठिकाणी पाणी बाहेर काढले. ओके. किती पाणी बाहेर काढले? 3/14 पार्ट. हे कोण बाहेर काढले या ठिकाणी? उमेशनं 3/14 पार्ट एवढं पाणी काय केलेलं आहे? बाहेर काढलेलं आहे. ओके. कशासाठी? त्या बगीच्याला पाणी देण्यासाठी. मग आपल्याला काय म्हणते आणि या ठिकाणी बघा ह्या टँकची कॅपॅसिटी दिली आहे 560 लिटर्स म्हणजे 560 लिटर्स. ओके. ही टँकची कॅपॅसिटी म्हणजे टँकमध्ये इथपर्यंत जे पाणी आहे फुल टँक जर भरायचं असेल तर फुल टँक भरल्यानंतर 560 लिटर्स मध्ये पाणी बसतं. ही आपल्याला टँकची कॅपॅसिटी दिली आहे. हाऊ मेनी लिटर्स ऑफ वॉटर विल बी लेफ्ट इन द टँक. मग याच्या टँकमध्ये पाणी किती शिल्लक राहिलं आपल्याला काढायचंय. म्हणजे आपल्याला आता या ठिकाणी काय करावं लागेल बघा. सुरुवातीला हा जो आहे संदीप आणि रमाकांत या दोघांनी जेवढे पाणी टाकले ते पाणी फ्रॅक्शन मध्ये पाणी काढावं लागेल. त्या फ्रॅक्शन मधल्या पाण्यामधून आपल्याला हे मायनस करावं लागेल म्हणजे इथलं रिमेनिंग वॉटर आपल्याला मिळणार आहे. मग रिमेनिंग वॉटर हे फ्रॅक्शन मध्ये भेटणार आहे. त्याला जर आपण 560 मल्टिप्लाय केलो म्हणजे होल कॅपॅसिटीनं तर आपल्याला पाहिजे ते आन्सर भेटणार आहे. चला सुरुवात करूया. बघा आता या ठिकाणी संदीप ओके आपल्याला आन्सर म्हणजे क्वेश्चन मध्ये दिलेलं आहे. संदीपनं बघा संदीप डबल आहे. ओके. संदीप फिल्ड वॉटर इन बघा संदीपनं पाणी किती फिल केले? संदीप फिल्ड वॉटर 4/7 पार्ट. ओके. किती? 4/7. त्याच्यानंतर बघा रमाकांत फिल्ड रमाकांतनं किती फिल्ड केली या ठिकाणी? 1/4. ओके. 1/4. मग आता या दोघांनी किती फील्ड केले काढू आपण बघा. देअरफॉर दे बोथ फील्ड दोघांची बेरीज करावी लागेल आपल्याला. 4/7 प्लस 1/4. आता ही जर बेरीज केली तर किती येईल बघा. आता या ठिकाणी डिनॉमिनेटर डिफरंट आहे त्याच्यामुळे या ठिकाणी काय करावं लागेल आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे बघा 4 × 4 16. ओके. 16 प्लस 7 × 1 म्हणजे 16 प्लस 7 हे मीन्स 23. ओके. आणि 7 × 4 28 म्हणजे दोघांनी 23/28 एवढं हा जो टँक आहे तो टँक फिल केलेला आहे. आता त्याच्यानंतर बघा आपल्याला काय करावं लागेल. उमेशने किती यूज केलंय बघा. आता बघा नाव उमेश युज्ड
उमेश किती यूज केलं उमेशने 3/14 पार्ट 3/14 पार्ट ऑफ टँक ओके ऑफ फिल्ड टँक ओके किंवा टँक उमेश यूज 3/14 पार्ट म्हणजेच तो आपल्याला काय करावं लागेल रिमेनिंग आता आपल्याला काय करायचं या ठिकाणी रिमेनिंग वॉटर देअरफॉर रिमेनिंग वॉटर त्याच्यामध्ये किती वॉटर शिल्लक राहते काढू अगोदर आपण रिमेनिंग वॉटर किती या ठिकाणी टोटल जे वॉटर आहे 23/28 भरलेलं या दोघांनी ओके मायनस हे उमेशचं 3/14 करा आता बघा इथे 28 आहे 14 आहे डिनॉमिनेटर डिफरंट आहे आता या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यास कॅल्क्युलेशन मोठी होणार आहे मग आपण डिनॉमिनेटर सेम करता येईल का बघूया 28 आहे याला जर आपण 2 मल्टिप्लाय केलो ओके तर या ठिकाणी डिनॉमिनेटर सेम होणार आहे म्हणजेच बघा या ठिकाणी आपण असं करू शकतो 23/28 ओके 23/28 मायनस 3 × 2 6 14 × 28 ओके म्हणजेच किती या ठिकाणी 23 मधून जर 6 मायनस केले तर या ठिकाणी येणार आहे 17/28 ओके म्हणजे या ठिकाणचं जे शिल्लक रिमेनिंग वॉटर आहे लेफ्ट वॉटर हे 17/28 आहे रिमेनिंग वॉटर परंतु आपल्याला काय करायचं या ठिकाणी टँकची कॅपॅसिटी दिली 5-6 लिटर्स हाऊ मेनी लिटर्स ऑफ वॉटर विल बी लेफ्ट म्हणजेच बघा या भरले म्हणजे या सध्या 17/28 या टोटल टँकच्या एवढं पाणी आहे म्हणजे टोटल टँक पैकी 17/28 ओके एवढंच पाण्यामध्ये शिल्लक आहे म्हणजेच बघा याला जर 5-6 ने मल्टिप्लाय केलो आपण ओके तर आपल्याला या ठिकाणी रिमेनिंग वॉटर या ठिकाणी लिटरमध्ये भेटणार आहे देअरफॉर बघा रिमेनिंग वॉटर म्हणा शिल्लक पाणी रिमेनिंग वॉटर is equal to 17/28 into 560 okay 28 1 जा 28 28 2 जा 56 ओके हे 0 म्हणजे किती राहील 17 into 20 म्हणजे 0 17 into 2 34 लिटर ओके म्हणजेच 340 लिटर्स या ठिकाणी पाणी काय म्हणजे वॉटर रिमेनिंग राहिलेलं आहे मग तुम्ही वर्डिंग मध्ये देखील लिहू शकता हाऊ मेनी लिटर्स ऑफ वॉटर विल बी लेफ्ट इन द टँक देअरफॉर बघा देअरफॉर थोडं वर घेतो मी देअरफॉर 340 लिटर्स देअरफॉर 340 लिटर्स ऑफ वॉटर will be left in the tank okay या ठिकाणी एवढं पाणी राहणार आहे 340 लिटर्स ऑफ वॉटर विल बी लेफ्ट इन द टँक ओके म्हणजेच अशा प्रकारे आपल्याला बेसिक कॉन्सेप्ट समजून या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो उदाहरणं सोडवावं लागते हा संपूर्ण प्रॅक्टिस सेट आपण सोडवलेला आहे सर्व प्रॅक्टिस सेटचे व्हिडिओज डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला पाहायला मिळतील असंच चॅनल सोबत जोडलेले राहा आणि तुमचा जर काही शंका असतील काही अभिप्राय असतील तर निश्चित कमेंट बॉक्समध्ये नोंदवत चला म्हणजे मला तुम्हाला आणखी काय द्यायचं आहे याच्यावर आणखी थिंकिंग करता येते आणि आपल्याला नवीन अपडेट काय देता येईल काय याचा विचार देखील करता येईल ज्याने चॅनल सबस्क्राईब केलं नाही त्याने चॅनल सबस्क्राईब करा असंच चॅनल सोबत जोडले राहा थँक्यू